नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली। नगर परिषदेने सायरन वाजून नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा। दासगाव दुर्घटनेची 20 वर्ष पूर्ण। मागील 24 तासांपेक्षा जास्त काळापासून सुरू असलेल्या महाड शहरासह परिसरातील पोलादपूर व महाबळेश्वर येथील पावसामुळे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती नगर परिषदेच्या सूत्रांकडून प्राप्त झाली असून सकाळी 6च्या सुमारास नगर परिषदेने सायरन वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून महिकावती मंदिराच्या इथे असलेल्या पातळीनुसार ती 6.15 एवढी झाली असल्याचे सांगण्यात आले आहे। शहरात पाणी शिरायला केवळ सावित्री नदीच्या 2 पायऱ्या शिल्लक राहिल्या आहेत। मागील 24 तासात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून असे वृत्त विभागातील वार्ताहरांकडून प्राप्त झाले आहे। आगामी 2 दिवस जिल्हा प्रशासनाने मुसळधार पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज इशारा दिला असून संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने महाड पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश रात्री उशिरा दिले आहेत। महाड शहराच्या हद्दीमध्ये असलेल्या दस्तुरी नाका, गांधारी नाका या ठिकाणी पुराचे पाणी जमण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे। सखल भागात राहणाऱ्या महाडकर नागरिकांनी तसेच नदीलगतच्या भागातील ग्रामीण भागातील नागरिकांनी संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊन सुरक्षित स्थळी जावे असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे। प्राप्त परिस्थितीमध्ये स्थानिक प्रशासन कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती महाड आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून देण्यात आली आहे। शहराच्या हद्दीतील 3 ठिकाणी होड्या व बचाव पथकांची व्यवस्था नगर परिषदेने यापूर्वीच केली आहे। एकूणच आगामी 24 तास महाडकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून 26 जुलै रोजी 20 वर्षांपूर्वी दासगाव येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीचा आजचा हा स्मृतिदिन आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, महाड।